प्रभू श्रीरामाचा गजर जयघोष या ठिकाणी केला जातो आहे। अयोध्या नगरीमध्ये देखील राम जन्माचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहतोय। लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आज सकाळपासूनच मोठी गर्दी, तब्बल 20 तास आज मंदिर दर्शनासाठी भाविकांसाठी खुलं राहणार आहे। तशी चोख व्यवस्था संपूर्ण राम मंदिर परिसरामध्ये करण्यात आलेली आहे। प्रशासन देखील सज्ज आहे, पोलीस देखील या ठिकाणी सज्ज आहेत। आलेल्या भाविकांना पाणी, त्याचबरोबर त्यांच्या नाश्त्याची, खाण्याची सोय देखील काही संस्थांकडून या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर वडाळ्यामधील मंदिरातील ही दृश्य देखील आपण पाहतो आहोत। राम जन्माचा उत्साह वडाळ्याच्या राम मंदिरात देखील आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी प्रभू श्रीरामाची पूजा मंत्रोच्चार आणि शंखनादाच्या माध्यमातून केली जाते। मोठ्या प्रमाणात भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। आणि महत्त्वाची बाब म्हणजे अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये रामलल्लाच्या अगदी कपाळावर नुकताच सूर्यकिरण अभिषेक पार पडलेला आहे। रामलल्ला विराजमान असलेल्या घुमटावर गवाक्षासारखी रचना करण्यात आली आहे आणि याच गवाक्षातून एका विशेष प्रकारे मध्यान्हीची किरणं गाभाऱ्यामध्ये येत रामलल्लाचं तेज वाढवतील अशी ही रचना करण्यात आली आहे। आता घुमटाच्या गवाक्षातून येणाऱ्या किरणांची दिशा अचूक ठेवण्यासाठी ऑटोमेकॅनिकल सिस्टीमचा आधार देखील घेतला गेलेला आहे। म्हणजेच मंदिराची रचना ही परंपरा, त्याचबरोबर अध्यात्म यासह विज्ञान अशा जोडीनं ही सगळी रचना करण्यात आलेली आहे। रामलल्लावर होणाऱ्या सूर्यकिरणांच्या अभिषेकाचं थेट प्रक्षेपण आपण या ठिकाणी TV9च्या या स्क्रीनवर पाहू शकताय। कशा प्रकारे रामलल्लाच्या अगदी कपाळावर ही सूर्यकिरणं पडली आणि त्यानंतर ही रामलल्लाची विलोभनीय अशी मूर्ती अधिकच उजळून निघाली। तर अयोध्या नगरीमध्ये रामजन्माचा हा उत्साह आपण पाहतो आहोत। वडाळ्यातील मंदिरात देखील रामजन्माचा उत्साह, तिकडं नाशिकमध्ये काळाराम मंदिरात देखील रामजन्माचा उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जातोय। पुन्हा एकदा जाणार आहोत अनिकेत शास्त्री महाराज यांच्याकडे। अनिकेत शास्त्री महाराज, आपण पाहतोय की रामलल्लाचं जे मंदिर उभारण्यात आलेलं आहे अयोध्येमध्ये, त्याला अध्यात्म, परंपरा यासोबतच विज्ञानाची देखील जोड देण्यात आलेली आहे। आपण पाहिलं की कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या पायांवर संध्याकाळच्या वेळी ही सूर्यकिरणं पडतात। मात्र रामजन्म हा मध्यान्हीचा वेळ आणि त्याच मध्यान्हीच्या वेळेला सूर्यकिरणं ही रामलल्लाच्या अगदी कपाळावर पडलेली आपल्याला पाहायला मिळाली। विज्ञान आणि अध्यात्म अशा जोडीनं तयार झालेलं हे मंदिर, या मंदिराबद्दल नेमकी त्याची वैशिष्ट्य आपण काय सांगू शकाल? अगदी बरोबर, धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी। सनातन धर्माने कायम ज्ञानाबरोबर विज्ञानाची सुद्धा काष्टा धरलेली आहे। आणि याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे अयोध्येतील राम मंदिर। संपूर्ण विश्वामध्ये पुनरेकदा प्रतिष्ठापित झालेला आहे की सनातन धर्म, हिंदू धर्म हा ज्ञानाबरोबर विज्ञानाची सुद्धा कास धरलेली आहे। त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे सूर्यतिलक आहे। त्रेतायुगामध्ये चैत्र शुद्ध नवमीला श्रीरामांचा जन्म झाला आणि तेव्हापासून आजपर्यंत अनादिकालापासून हा उत्सव संपूर्ण भारतामध्ये प्रभू रामचंद्रांचं ज्या ज्या प्रांतामध्ये, ज्या ज्या स्थानामध्ये आगमन झालं वनवास काळामध्ये, त्या त्या ठिकाणी अविरत आजपर्यंत तो सुरू आहे। आणि पुढे सुद्धा यावत चंद्र दिवा करू, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य या ब्रह्मांडामध्ये आहेत तोपर्यंत हा रामनवमी सोहळा हा अविरत सुरू राहील। बरोबर, नक्कीच अनिकेत शास्त्री महाराज, तुम्ही खूप महत्त्वपूर्ण आणि योग्य अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली। धन्यवाद। तुम्ही TV9 मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल।